मंडळी, येत्या मंगळवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। हा संकष्टी चतुर्थीचा जो योग आहे हा अतिशय महत्त्वाचा आला आहे, कारण या दिवशी अंगारक योग तयार होत आहे आणि 2026 मधली पहिलीच जी संकष्टी आहे ती आली आहे। मग मंडळी, अनेक जण जे संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे अगदी महिन्याने येत असणारं व्रत अगदी मनोभावी धरत असतात, पण तुम्ही व्रत करतात आणि ही एक जी गोष्ट आहे ती करत नाही। मग तुम्हाला वाटतं की जो विघ्नहर्ता आहे, जो संकटनाशन आहे गणपती बाप्पा, तो माझी जी इच्छा आहे किंवा माझं जे घराणं आहे ते का ऐकत नाही, तर तुम्ही उपवास धरून ही एक गोष्ट करत नाही। ही जर तुम्ही गोष्ट केली तर निश्चित तुमची कोणतीही इच्छा असू द्या, बाप्पा लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण करणार आहे। मग काय करायचं, तर तुम्हाला संकष्टीच्या दिवशी उपवास करायचा आहे। तब्येतीला झेपल तसा फलाहार घ्या, त्यानंतर तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे। फराळाचं देखील तुम्ही खाऊ शकतात, पण संध्याकाळी ज्यावेळेस चंद्रोदय होतो त्यावेळेस तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे। अगदी एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे, त्यात शुद्ध जल भरायचं आहे, अर्घ्य द्यायचा आहे, चंद्राला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना तुपाचा दिवा ओवाळायचा आहे आणि स्वतःभोवती 7 प्रदक्षिणा मारून चंद्राला नमस्कार करायचा आहे। असं केल्याने आपलं जे चंद्रबळ आहे ते स्ट्रॉंग होतं। तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती 100% पूर्ण होत असते। मग हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे। ओम गण गणपते नमः।